संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय वसंतनाना लोंढे, त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव संतोष अण्णा लोंढे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सन्माननीय वाघोले सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सन्माननीय चव्हाण मॅडम, उपस्थित सर्व पालक आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी, मी आज सकाळपासून सगळ्यांचं निरीक्षण करते. तुम्ही सगळ्या जणी आज खूप छान दिसताय. आज महिला दिन आहे आणि अजून छान दिसताय कारण तुम्ही तुमच्या मुलासमवेत अगदी कोणतेही टेन्शन न घेता, विचार न करता तुम्ही इथे समोर बसलेला आहात. त्यामुळे तुम्ही खूप छान दिसताय आज. त्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्याही तुम्हा सगळ्यांसाठी. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, संस्थेचे सर्व मान्यवर, आज जागतिक महिला दिन, आपल्या मतांना हक्क मिळाल्याचा हा दिवस सगळीकडे महिला दिन म्हणून साजरा होतोय आणि सगळीकडे आज महिला दिनाचे जोरदार कार्यक्रम आहेत. वरिष्ठांकडून आदेश आले की सगळे जोमात तयारीला लागतात. मग गावातील, शहरातील विविध संस्था, मंडळ वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहेत. आज महिलांचं गुणगान गाणार आहेत, महिलांना बक्षीस देणार आहेत. खूप छान दिवस आहे आजचा. महिला दिवसभर नटून थटून या कार्यक्रमातून त्या कार्यक्रमाला जाणार. आज महिला दिन, स्वयंपाकाला सुट्टी, इतकी स्तुती सुमन दिवसभर महिलांसंबंधीची आपण ऐकणार. खूप छान वाटतं. दिवसभर आपण कुणीतरी विशेष आहोत याचा भास होत राहतो. दिवस संपला की संध्याकाळी दिवसभर खोळंबलेली आणि साठून पडलेली कामं उरकायला कंबर आपण कसलेलीच. मी तर कालच सरांना संध्याकाळी सांगितलं की मी आज महिला दिनाच्या आदल्या दिवशी स्वयंपाक नाही करणार. महिला दिनाच्या दिवशी करेल पण आज नाही करणार, कारण मला उद्या माझ्या पालकांशी, महिलांशी संवाद साधायचा आहे आणि त्यासाठी मला स्वतःशी आता अगोदर संवाद साधायला वेळ हवाय. विनोदाचा भाग सोडून द्या. महिला दिन म्हणजे एक महिलांसाठी उत्तम उत्सव सुरू झालाय. पण रोजचं दृश्य पाहिलं तर ते वेगळंच असतं. हे आई, डब्याला काय देणार आज? अगं ऐकलंस का, माझा काय कुठे आहे? माझी पाण्याची बाटली भरली का? सुनबाई, माझ्या गोळ्या देता का? अशा प्रश्नांची सकाळी सकाळी सरबत्ती चालू असते. ह्या सर्वांची कामे करणारी, मनात कसलाही रुसवा न धरणारी, प्रेम, वात्सल्य, माया देणारी, जीवाच्या आकांताने एकही दिवस सुट्टी न घेणारी ती कोण? ती कोण म्हणजे एक मुलगी, नात, बायको, सून, आई, ही सर्व नाती जपणारी एक स्त्री. अशा माऊलीला कोणता शब्द वापरावा हेच मला सुचत नाही. मातेचं, महिलेचं महत्व जरी आपण 10 तास गायलं तरी ते संपणार नाही. हे महत्व मातेचं सगळ्यांना माहिती आहेच, पण हे महत्व सांगण्यापेक्षा आपली आई म्हणून जबाबदारी काय, एक पालक म्हणून आपली भूमिका काय असावी यावर मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. विंदा करंदीकर एका ठिकाणी म्हणतात, अगं तू स्वागतासाठी सुहासिनी, जेवण वाढताना यक्षिणी, यक्षिणी म्हणजे एक देवता, भरविताना तू पक्षिणी, साठवताना तू संहिता, भविष्याकरता तू स्वप्न सती असते, तर संसाराच्या 10 फूट खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपकल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. इतकं हे स्त्रीचं महात्म्य अनेक महापुरुषांनी नोंदवलंय आणि आपल्याला तेही समजते. हे सगळं आपलं कौतुक आहे, ते जरा आपण बाजूला ठेवूया. पण आई कशी असावी, मुलांच्या बाबतीत ती कशी जागरूक असावी यावर मला आमच्या मुख्याध्यापिका सौ चव्हाण मॅडम आणि वाघोले सरांनी बोलायला सांगितले. त्यामुळे मी त्या विषयाकडे वळते. शारीरिक बळापेक्षा बुद्धीचं बळ जास्त आणि बुद्धीच्या बळापेक्षा चारित्र्याचं बळ अधिक, असं भगिनी निवेदिता यांनी एका ठिकाणी म्हटले आणि त्याच अनुषंगाने मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा छळ करते, एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा मत्सर करते. आपल्या त्रासाला आपणच कारणीभूत असतो आणि म्हणून मला खूप त्रास आहे ही गोष्ट आपण बाजूला ठेवूया आणि भविष्यातला त्रास कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा आपण विचार करूया. त्यासाठी आपल्याला स्वतःला काही बदलता येईल का याचा विचार करूया.
वर्तमानपत्र उघडलं, बातम्यांचा चॅनल उघडला की काय चित्र दिसतं? खून, मारामारी, बलात्कार. कुठे गेले हे चारित्र्य? कुठे गेली ही माणुसकी? कुठे गेली ही संवेदनशीलता? दुसऱ्याचं दुःख पाहून हेलावणारी मनं आपल्याला दिसत नाही, कारण प्रत्येकाची मनं अशी कुठल्या तरी हव्यासाने बरबटलेली दिसतायत. ही मनाची स्वच्छता कुणी करायची? आपली मुलं दुसऱ्यांना, गरजू व्यक्तीला कधी सहकार्य करायला जाणार? कधी आपल्या मुलांना आरोग्याचं, व्यायामाचं महत्व समजणार? कधी अभ्यासाचं महत्व समजणार? चांगलं काय, वाईट काय हे आपल्या मुलांना कधी समजणार? आपल्याकडून नकळत आपलं निरीक्षण नोंदवलं जातं. आपण माहेरी गेलं की नणंदेच्या तोऱ्यात राहतो. मग भाऊजाई सुद्धा आपल्याला तिचा इचका दाखवल्याशिवाय राहत नाही. मग या रक्षाबंधनाला घडलेलं रामायण महाभारत आपल्याला भाऊबीजेपर्यंत पुरतं, आणि भाऊबीजेला घडलेलं रामायण महाभारत आपल्याला पुन्हा रक्षाबंधनापर्यंत पुरतं. आणि मग आपली आईशी फोनाफोनी होते, ही अशी आणि ती तशी. या विचारात आपलं ते 6 महिने, वर्ष निघून जातं. पण मला माझ्या मुलासाठी काय करायचं आहे, त्याचं ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी, त्याला चांगले संस्कार घडण्यासाठी काय करायचं आहे, हा विचार आपला दुर्लक्षित राहतो. त्यासाठी स्वतःला बदला, भाऊजाईला बदलायला अजिबात जाऊ नका. गावाला गेलं की मुलांवर कामाचा संस्कार करा. तेथील गोष्टींची, परिसराची माहिती करून द्या. काम करून आनंदाने तिथं माहेरी 4 दिवस राहा आणि ऊर्जा घेऊन परत या. श्यामची आई जर तुम्हाला बनायचं असेल, खरं तर माझ्या मनात काल हा विचार करताना एक विचार आला की श्यामची आई बनवायच्या शाळा निघाल्या पाहिजेत. मला असं म्हणायचंय की ही बाहेरची परिस्थिती बिघडत चाललेली आहे, ती पाहून आपण माता म्हणून कुठेतरी कमी पडतोय का, याची जाणीव आपल्या प्रत्येक मातेला व्हायला हवी. मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की श्यामची आई पुस्तक किती मातांनी वाचले? अतिशय मला वाटते 2-3च हात वर दिसतायत. त्यांचं कौतुक आहे. परंतु आता वाचलं नसेल तर आज नक्की संकल्प करा महिला दिनाचा की मला श्यामची आई बनायचे. त्यासाठी मी ते 50 रुपयाचं पुस्तक घेऊन नक्की वाचीन आणि मुलाने आणि आईनं एकत्र बसून ते त्याचं वाचन करा. श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो, अशी कोणती एखादी आई सांगते का? पूजा करताना दुसऱ्यांना त्रास होत असेल तर ती कसली रे भक्ती श्याम, कसली रे पूजा? असं जर तुम्ही लहानपणीच बिंबवलं तर कशाला गणपतीच्या पुढे बँड लावून आपली मुलं नाचतील? कशाला ते कर्णकर्कश आवाज वृद्ध माणसांना, पशुपक्ष्यांना, लहान मुलांना त्रास देतील? कारण आपण कुठेतरी लहानपणी हा संस्कार करण्यात कमी पडलो. आपण जर मुलाने एखादी चांगली कृती केली तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. कारण ज्या कृतीचं कौतुक होतं, लहान बाळाचं सुद्धा तुम्ही निरीक्षण करा, ज्या कृतीवर मुलं, पालक हसतात, कौतुक होतं, ती कृती पुन्हा पुन्हा केली जाते. त्याच गोष्टीचं आपण कौतुक करायला पाहिजे, चांगल्या गोष्टीचं. म्हणून मला या ठिकाणी नक्की सांगायचंय की आपण चांगल्या गोष्टीचं कौतुक करा, जेणेकरून ती वारंवार घडेल. मला आत्ताची परिस्थिती पाहून सांगावंसं वाटते की सिंह हरणाला खातो, पण सिंहाला कधी खाल्लंय का? वाघाने वाघाला कधी खाल्लंय का? कुत्र्याने कुत्र्याला कधी खाल्लंय का? तर याची उत्तरं नाही येतील. पण माणूस दुसऱ्या माणसाला घृणास्पद पद्धतीने कसा जीव मारू शकतो? कशामुळे हा स्वैराचार माझ्यात चालला? हे विभिचारी राक्षस कोणत्या तरी मातेच्या पोटीत जन्माला आलेत ना. आपला मुलगा शाळेत जातो, बसने आपण त्यांना पाठवतो, त्या बसमध्ये तो किती शिव्या देतो, दुकानातून घेऊन किती निकृष्ट दर्जाच्या पेप्सी खातो, किती प्लास्टिक खातो, हे तुम्ही कधी येऊन पाहता का? तुम्ही डबा करून देता म्हणजे तुमची जबाबदारी संपली, हे तर तुम्ही करणारच आहात. पण त्यापेक्षा तुमची जबाबदारी फार मोठी आहे. मुलगा वाया गेला तर भविष्यात मुलाबरोबर आईला तुरुंगात जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी आपले सगळे
सगळ्या पालकांना आम्ही अगोदर पूर्व सूचित करतोय, आपले पालक तसे नाहीयेत, पण जी काही आपली मुलं वाह्यात चालताना दिसतायत त्यांना आपणाला वेळीच रोखता येईल. त्याला ऊन लागू नये, त्याला चालायला लागू नये म्हणून आपण बसची सोय करतो, पण तुमच्या पाठीमागे त्याला काहीतरी कष्ट करून स्वतःचं पोट भरता आलं पाहिजे का नको? नुसतं अभ्यास कर म्हणून क्लास लावून उपयोग नाही. तुम्ही खुशाल 8वी 9वीची मुलं बस मधून धावडे वस्तीवरून इथं पाठवता, मला त्याचं नवल वाटतं. अहो, पहिलीची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये एकटी पायी जातात. तुम्ही म्हणाल इथं ट्रॅफिक आहे, गाड्या आहेत, बरोबर आहे. पहिली ते 4थीची ठीक आहे, पण 5वीच्या पुढची 10वी पर्यंतची मुलं धावडे वस्तीवरून बस मध्ये येतात. मला त्याचं नवल वाटतं. मला या निमित्तानं सांगायचंय की आजकालच्या मुली सुरक्षित नाही. स्वतः एका मुलीची आई असाल तर तुम्हाला हे लक्षात येईल. मग हे बलात्कार करणारे, मुलींची छेडछाड करणारे नराधम जन्माला येतात कसे? आपली मुलगी आपल्याला सुरक्षित हवी असेल तर पहिल्यांदा आपल्या मुलावर आपले संस्कार झाले पाहिजेत. आपली मुलगी आपल्याला सुरक्षित हवी असेल तर आपल्या मुलाला प्रथमतः आपण तसा संस्कार केला पाहिजे. पुढे जाऊन मला असं सांगायचंय की माझ्या लेकीला भविष्यात जावयाने घरात मदत करावी असं प्रत्येकीला वाटतं की माझ्या लेकीला कष्ट नाही करायला लागले पाहिजे, तिला घरात सगळ्यांनी मदत केली पाहिजे. मग पुरुष प्रधान संस्कृती तुम्ही स्वतः बदला. नवऱ्याला नका बदलायच्या फंदात पडू. तुम्ही तुमच्या मुलांना भांडी घासायला, झाडून काढायला, फरशी पुसायला, स्वयंपाक करायला शिकवलं पाहिजे. फक्त मुलींनीच भांडी घासायची, मुलांनी नाही. ही पद्धत पहिल्यांदा आयांनी बदलायला हवी. भविष्यात दोघांना नोकरी करायची तर एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय हा संसार चालत नाही. नोकरी तुम्ही समजा आपली मुलगी सासरी गेली, तिच्याकडे तुम्ही 2 दिवसासाठी गेलात, आपली मुलगी स्वयंपाक करते आणि जावई टीव्ही पाहत बसलाय आणि सोफ्यावर लोळतोय, तुम्हाला हे दृश्य सहन होईल का? त्याचं उत्तर नक्कीच नाही असेल. आणि म्हणून मला तुम्हाला आत्ताच सांगायचंय की हा स्त्री पुरुष समानता हा संस्कार जर आपल्याला रुजवायचा असेल तर आपल्याला इथे मुलांवर संस्कार करणं गरजेचं आहे. बऱ्याच आयांना सकाळी लवकर उठवत नाही, सगळ्याच महिलांना नाही म्हणत मी. मुलं काहीतरी डब्यात घेऊन येतात, बिस्किट कुरकुरे खातात. मंत्री मंडळात आरोग्य मंत्री आहे, शिक्षण मंत्री आहे, साऱ्या खात्याचे मंत्री आहेत, परंतु स्त्री ही मात्र सगळ्याच खात्यांची मंत्री आहे. आरोग्य मंत्री आहे, शिक्षण मंत्री आहे. काहीतरी चांगलं काम करावं, समाजकार्य करावं किंवा आपल्या स्वतःच्या मुलाला घडवण्याचं काम असो, तुमच्यात ऊर्जा संचारली पाहिजे. पण आपल्याला सकाळी उठवत नाही कारण आपल्या कामाचं नियोजन नाही, वेळेवर झोपणं नाही, योग्य आहार नाही, व्यायाम नाही. कसं आपल्याला छान वाटेल? किती स्त्रिया व्यायाम करतात? माझा पुढचा प्रश्न, किती स्त्रिया व्यायाम करतात? तीही संख्या नगण्य आहे. मला या निमित्तानं सांगायचं आहे की ज्या स्त्रिया व्यायाम करतात त्यांचं कौतुक आहे, पण तुम्हाला मला असं सांगायचंय की सगळे नाहीचे बंधन तोडून एकदा एकटी बाहेर पड. बिचारेपणाची कात टाकून तुझी तू नव्याने घड. वीज तुझ्यात, तेज तुझ्यात, मातीचेही हेम कर, म्हणजे मातीचंही सोनं कर. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. आरशात बघून स्वतःला म्हण, तुझ्यासारखी नाही कुणी. सावळी स्थूल व असो ठेंगणी, तू सुंदर, तू देखणी. लाजायचं नाही या देहाला, मनाशी हे ठाम कर. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. पहिली स्वतःची काळजी घ्यायला शिका, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला शिका. मुलांची खूप काळजी करता तुम्ही, खूप काळजी करता, खूप प्रेम करता मुलांवर, आणि त्यांची काळजी करता करता तुम्ही स्वतःच आजारी पडता. घरी गेल्यानंतर आज चेक करून बघा आपलं हिमोग्लोबिन किती आहे. शरीरातलं हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्हाला कुठलाच उत्साह येणार नाही, काही करावंसं वाटणार नाही. मला अनेक जण म्हणतात की तुम्ही एवढं सगळं कसं करता, तुमच्यात ही ऊर्जा कुठून येते? तेव्हा मला आवर्जून सांगावंसं वाटतं
की ऊर्जा देणाऱ्या सकारात्मक विचार देणाऱ्या माणसांच्या संपर्कात राहणं मी पसंत करते. तुमचा विश्वास बसणार नाही, पण माझी आई आता या वयामध्ये पेटी शिकण्याचं काम करते. 15 किलोमीटर ती दूरवर वडिलांना हट्ट करून घेऊन जाते क्लासला. तिचीही तर अशा पद्धतीनं आपल्याला स्वतः जे करतो तेच आई आपली करत असते, मुलगी करत असते, मुलगा करत असतो. आपली निरीक्षणं फार महत्वाची आहेत मुलांच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता पाठीमागं ऊन आलेला आहे. समाजातील परिस्थिती ही भयानक आहे. एक वेळ अभ्यास कमी झाला तरी चालेल, परंतु आपल्या मुलाचं दप्तर चेक करणं, आपल्या मुलाचे मित्रमैत्रिणी कोण आहेत ते चेक करणं हे फार गरजेचं आहे. मुलांना कामात गुंतवा. शेवटचा एक मुद्दा मी सांगते. खूप काही विषय बोलण्यासारखे आहेत, परंतु उन्हाचा विचार करता आपण आटोपत घेऊया की मुलांना कामामध्ये गुंतवा. कामामध्ये खूप प्रेम करतात आपल्या मुलांवर, पण काम करायला सांगत नाही. तर मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येण्यासाठी शिक्षण घेतलं तरी नोकऱ्या नाहीत, तर उन्हाळ्याच्या सुट्टीत कपड्यांच्या दुकानामध्ये काम करायला सांगा, शेतात जाऊन काम करायला सांगा, ही कामाची सवय लावा. सरबत करून विकायला सांगा, गोष्टीची पुस्तकं विकायला सांगा, प्रामाणिकपणे कष्ट करून पैसा मिळवायचा संस्कार करा. पैशाशिवाय काही नाही हेही तितकंच खरं आहे. बसमधून, मुलांच्या बसमधून जात होते. माझ्या पाठीमागच्या बाकड्यावर बसलेल्या एका मुलाने घाणेरडी शिवी दिली आणि मी पुढच्या बाकावर बसलेली असताना तिथेच मी त्याची कान उघडणी केली. पण या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात का? तुम्हाला त्या समजतात का? आज मुलगा शिवी देईल, उद्या तो कोणाला मारेल, कुठून तो मारामारी करून येईल. या सगळ्या गोष्टींकडे आपण बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. बसमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे तर खूप लक्ष असलं पाहिजे, कारण ही मुलं एकमेकांच्या नादानं काहीही बोलतात, काहीही कोणताही पदार्थ खातात आणि आरोग्य सांभाळणं मुलांचं फार गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे आरोग्यासंदर्भात मी मगाशी बोलले की आपण किती जणी व्यायाम करता. जर व्यायामाचं महत्त्व आपल्यालाच नसेल तर ते विद्यार्थ्यांना कुठून येणार? आणि म्हणून ती काळाची गरज आहे. जर तुम्ही 15 मिनिटं अर्धा तास जर व्यायाम केला, त्यातून जे तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे ती संपूर्ण दिवसासाठी असणार आहे. आणि म्हणून आपल्याला काही करावंसं वाटत नाही. आणि म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी जो वेळ तुमच्याजवळ उपलब्ध आहे त्या वेळामध्ये तुम्ही व्यायाम केला पाहिजे. मी खरं तर मगाशी इतकं कळकळीनं बोलते, कारण घर आणि शाळा या दोनच ठिकाणी मुलं चांगलं काहीतरी ऐकू शकतात, पाहू शकतात. घराच्या बाहेर, शाळेच्या बाहेर पडलं की मुलांना नको त्या वाईट गोष्टी पाहायला मिळतात. आणि म्हणून आई म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे. तुम्हाला मी सांगते, शाळेत 7 ते 12 आम्ही असतो. त्यानंतर शिष्यवृत्तीच्या निमित्तानं पुन्हा 3 ते 6 तास असतात. काही ठिकाणी मी तालुक्याच्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी जाते, सूत्रसंचालन करण्यासाठी जाते. पुस्तक लेखन सुरूच असतं, कुटुंबही तितकंच महत्वाचं असतं. हे सांगायचंय मला याच्यासाठी की जेव्हा शिष्यवृत्तीचा जादा तास असतो, मी मुलांना वेळ द्यायला तयार असते, पण घरी असणाऱ्या आया मुलांना सोडायला कुणी नाही म्हणून या वर्षीच्या तब्बल 2-3 पालकांनी मुलांना तासाला सोडलंच नाही. कशी घडणार मुलं आपली? आपण घरी असतो, लांबून यायचं असतं, घरातली कामं असतात, ती रोजच असतात ना. पण या जबाबदाऱ्या जर तुम्ही पूर्णपणे पार पाडल्या नाही तर भविष्य काळ आपला अंधारात असेल. जे काही करतो आपण ते मुलांसाठी करत असतो. आणि मग जर ही महत्वाची वेळ आपण जर दवडली तर आपल्या हाती काहीही लागणार नाही. आपण जे दिवसभर धावपळ करतो, कष्ट करतो, ते फक्त मुलंच डोळ्यासमोर ठेवून असतं ना, का दुसरं काही डोळ्यासमोर असतं? आणि म्हणून आपण तेवढ्याच सजगतेनं मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण आई म्हणून कुठेतरी या ठिकाणी बदलायला हवं. काही ठळक प्रसंग मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचे की आमच्याकडे एक मावशी काम करायला यायच्या. 15 वर्ष त्यांनी काम केलं.
त्यांचा मुलगा 4थीत असल्यापासून आमच्या घरामध्ये वावरला, मोठा झाला, इलेक्ट्रिक इंजिनियर झाला. आई कोरोनामध्ये गेल्यानंतर त्याचं लग्न झालं. त्याने मुलगी केली, ती नर्सिंग मधलीच केली, अर्थात शिकलेलीच होती. आता 1.5 वर्षाचं बाळ आहे. मी 2-3 दिवसांपूर्वी सहज त्याच्या घरी गेले, जवळच होतं. काहीतरी भाजीपाला त्याला घेऊन गेले, कारण लहानाचा मोठा आमच्यातच झाला. मग गेल्यानंतरचं घरातलं चित्र असं होतं की त्या घरामध्ये गेल्यानंतर की आईचा टीव्ही चालू होता, 1.5 वर्षाचं मूल रील सरकवत होतं, बाबा कामाला गेलेले होते, घरात अस्ताव्यस्तता पडलेली होती, आई टीव्ही पाहत होती. न राहून मला विचार, मी म्हटलं अगं हे काय, तू मुलाला काहीतरी बालगीतं ऐकव, काहीतरी सांग ना, तू त्याला हे रील कशाला लावायला दिलेत. ती म्हटली नाही. तिचं उत्तर असं होतं मला की तो आजारी आहे ना, तो फार चिडचिड करतो, म्हणून त्याला मी मोबाईल दिलाय. बरं, या मुलींना काही बोलायची सोय नाही. एखादी सुसंस्कारित आई असती तर बाळाला घेऊन ती बाहेर गेली असती, बाळाला कडेवर घेतलं असतं, हे झाड आहे, हे फूल आहे, हा चांदोमामा आहे, ह्या वाहनांची ओळख करून दिली असती, काही माणसं दाखवली असती. परंतु आत्ताची आई काय करते हे आपल्या डोळ्यासमोर नक्की तुमच्या आलं असेल. मग हा मुलगा मोठा झाल्यावर तुमचं ऐकणार आहे का? हा मुलगा तुमच्या जवळ आता जर त्याला 1.5 वर्षाचा असताना तुम्ही मोबाईल मध्ये गुंतवून त्याची करमणूक करत असाल तर हा मुलगा मोठा झाल्यानंतर ऐकणार नाही आणि अभ्यासही करणार नाही. मग तुम्ही कोणाकडे तक्रार करा, तुम्ही कोणत्याही उपाययोजना करा, तो तुमचं ऐकणार नाही. लांबचं कशाला, आपल्याच शाळेतील आहेर सरांच्या वर्गातल्या एका आईनं सरांना रात्री 11 वाजता फोन केला. तो फोन कशासाठी होता तर ती आई असं म्हणत होती, रात्रीच्या 11 वाजता घडलेली सत्य घटना आहे की मुलाचा मोबाईल काढून घेतला म्हणून मुलगा घरातून निघून चाललाय. किती वाजता? रात्री 11 वाजता. आपल्या शाळेतली ही घटना आहे. ही मुलं आपल्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी मोठेपणी गुन्हे नाही करणार तर काय करणार? मग आता जर या 5वीच्या वयामध्ये मुलांनी जर ही मजल गाठली असेल तर मग मोठ्या वयामध्ये ते काय करणार? मग असे गुन्हेगार निर्माण होतात आणि या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी पुन्हा आयास पोलीस स्टेशनवर जातात. आताची परिस्थिती तुम्ही पाहताय, ही आपली सगळी शोकांतिका आहे. वेळीच तुम्ही जागे व्हा. तुम्हाला आज महिला दिनाच्या निमित्ताने काहीतरी संकल्प करता यायला हवा की मी माझ्या मुलासाठी काय वेळ देईन, त्याला कशामध्ये गुंतवून ठेवीन की ज्याला मोबाईलचं आकर्षण वाटणार नाही. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे, मगाशी मी सांगितलं किती प्रेम करतात आया या मुलांवर, त्याला माप नाही. त्या प्रेमाचं एक उदाहरण मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 3री-4थीतला मुलगा होता, आजारी होता, त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं होतं आणि दुसरं लहान बाळ होतं 6 महिन्याचं. त्यामुळे आई काही बाळाजवळ हॉस्पिटलमध्ये त्या मुलाजवळ थांबवू शकत नव्हती, म्हणून आजीला हॉस्पिटलमध्ये थांबवलं. आजी बाळाजवळ होती. या आईनं काय करावं, खूप किती काळजी ना त्या बाळाच्या मुलाच्या मनाची की मग दिवसभर आजी आहे, मग दिवसभर तो कसा हॉस्पिटलमध्ये राहणार ना, त्याला करमणूक काहीच नाही, तो त्याचा वेळ कसा घालवणार ना, त्याला बोर होईल ना. म्हणून या आईनं काय केलं, स्वतःचा जुना मोबाईल दुरुस्त केला आणि हॉस्पिटलमध्ये बाळाला नेऊन दिला त्या मुलाला. आणि मग मुलाला भेटायला गेल्यानंतर मुलाला त्याला भेटायला येणाऱ्यांचं काही पडलं नाही. आजीशी तो दिवसभर बोलला नाही, काही नाही. दिवसभर पडून त्या हॉस्पिटलमध्ये तो मोबाईल पाहत राहिला. किती प्रेम करावं, किती आंधळ प्रेम म्हणावं या प्रेमाला. मला तुम्हाला आवर्जून या महिला दिनाच्या निमित्तानं सांगायचं आहे की तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, मग आजीने तरी सांगायचं होतं ना की मोबाईल बघू नको.
पण आईचा सपोर्ट आजी काय बोलणार ना. परत आजी काही बोलायला गेली तर तिची खाण्यापिण्याची पंचायत परत, की माझ्या मुलाला दुखावलं. किती प्रेम करायचं ना मुलावर. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, आई ऑफिसात कशी जाते, आई शेजारणीशी कशी बोलते, आई शिक्षकांशी कशी बोलते, आई नातेवाईकांशी कशी बोलते, याचं सगळं निरीक्षण मुलं करत असतात. आणि म्हणून तुमच्या अनुकरणामधून मुलं शिकली पाहिजेत. तुम्हीच त्यांचा आदर्श आहात हे मला तुम्हाला आवर्जून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटते, की कोणतीच स्त्री परिपूर्ण नाही किंवा सगळे गुण तिच्याजवळ असतील, परंतु आपल्यातून आपला मुलगा घडवण्यासाठी आपल्याला जरी एखाद्या व्यक्तीचा राग येत असेल तरी सुद्धा आपल्याला मुलासमोर त्या व्यक्तीविषयी राग व्यक्त करता कामा नये, कारण मुलावर त्याचा चुकीचा संस्कार होऊ शकतो. आणि म्हणून आपली मुलं नम्र सुद्धा तितकीच झाली पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. की समाजातील परिस्थिती भयानक आहे. शिक्षण घेतलं तरी नोकऱ्या नाहीत. आपण फक्त काय करतो, अभ्यास कर अभ्यास कर, क्लास लाव, हा क्लास लाव, तो क्लास लाव. पण भविष्यामध्ये जर आपणाला नोकरी मिळाली नाही तर आपल्या हातामध्ये काहीतरी कला असली पाहिजे. ही कला जोपासण्यासाठी सुद्धा आपण मुलांवर प्रयत्न केले पाहिजे. परंतु आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. मग त्याला गायन येतं का, त्याला वादन येतं का, त्याला एखादा खेळ चांगला येतो का, आणि खेळ व्यायामासाठी गरजेचं, त्यामध्ये करिअर नाही होऊ शकणार, परंतु व्यायाम म्हणून मोबाईल पासून दूर राहण्यासाठी आणि खेळातून कितीतरी गोष्टी मुलांना शिकता येतात. हार जीत शिकता येते, मान अपमान शिकता येतो, अपमान सुद्धा सहन करता आला पाहिजे, ही सुद्धा काळाची गरज आहे. अपमान झाला तर किती आग पाकड करणारी लोक आपण समाजामध्ये पाहतो. हे सगळे गुण त्यांच्यामध्ये आले पाहिजेत. त्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीचा जाणीवपूर्वक काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये अनुभव द्या, एखाद्या हॉटेलमध्ये त्याला काही दिवस काम करू द्या. काय असतं जीवन हे त्यांना सांगा. तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही सांगता हे, पण तुम्ही करता का हे, तर त्याचं उत्तर असेल यस. मी तुम्हाला अनुभव सांगते. आपल्याजवळ वेळ आहे, परत असा गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. आपल्याकडे पुन्हा असा वेळ मिळणार नाही. की जेव्हा माझ्या भावाने शेतामध्ये डाळिंब केली होती, त्या डाळिंबाचं उत्पादन प्रचंड झालं होतं, भांडवल प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवलं होतं, पण त्याला पाहिजे असा भाव बाजारामध्ये मिळत नव्हता. आणि म्हणून आम्ही सांगितलं, आम्ही दोघी बहिणी इथेच राहतो, की तू सगळी डाळिंब इकडे घेऊन ये टेम्पो भरून, आपण दारोदार जाऊन विकूयात. त्यानंतर मुंबईला असलेला माझा भाऊ मॅनेजर आहे, त्याची बायको इंजिनियर आहे, ते दोघं जण, त्यांचा मुलगा, माझी 2 मुलं, बहीण, तिचा मुलगा, आम्ही एवढ्यांनी इंद्रायणी नगरमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक घरात मध्ये जाऊन दरवाजा वाजून आम्ही सांगितलं की ही घरची डाळिंब आहेत, तुम्ही घेऊ शकता. आणि असं करून आम्ही सगळ्यांनी ती डाळिंब विकली. आम्ही जर तिथं विचार केला असता, मी शिक्षिका आहे, मी जर, आणि कितीतरी ओळखीचे घरं मला भेटले तिथं, त्यांच्या मनात विचारही आला असेल, बाई हे काम करतात, बाईंना परत पैसे कमी पडले असतील. परंतु नाही, माझ्या डोक्यामध्ये वेगळा विचार होता की मी जर आता ही भूमिका बजावली तर माझ्या मुलांवर तो संस्कार होणार आहे. त्यानंतर गावावरून शेवग्याच्या शेंगा आणल्या. मी फक्त त्यांना रबरामध्ये भरून 4-5 एका याच्यामध्ये शेंगा दिल्या आणि त्यांना सांगितलं फक्त जाऊन सोसायटीमध्ये दोघा बहीण भावंडांना पाठवलं आणि 10-10 रुपयाला देऊन या. कोणी कमी केले तर कमीही द्या, पण जा. आणि त्यांनी त्या ज्या 50 जुड्या शेवग्याच्या शेंगाच्या बांधलेल्या होत्या त्या दोन्ही बहीण भावंडांनी जाऊन विकून आल्या. मुलं पहिल्यांदा नाही म्हणणार आहेत, पण तुम्ही त्याच्या पाठीमागं त्यांच्या बरोबर कंबर कसून पदर खोचून निघाल्या पाहिजेत.
इथे कामाची आपण कोणाची लूटमार नाही करत, आपण कोणाला फसवण्याचं काम नाही करत. जर चांगलं काम करत असताना आपल्याला जर लाज वाटली नाही तर तोच संस्कार मुलं घेणार आहेत. आणि मग पुढे जाऊन नोकरी मिळाली नाही, काम धंदा नाही, आणि म्हणून मग ही मुलं वाईट मार्गाला जातात. कष्टाने पैसा कमवायचा असतो हा संस्कार मुलांवर झाला पाहिजे. आणि मग ही मुलं जर आपण आता जर असा संस्कार केला नाही तर मग ही मुलं खंडणी गोळा करतात आणि खंडणीसाठी मग एकमेकांचे मारामारी खून होतात. आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला प्रत्येकीला माता म्हणून फार मोठी जबाबदारी पार पाडायची. आपल्याला फक्त घरात बसून म्हणून चालणार नाही. समाज बिघडलाय, मुलं बिघडली आहेत. आपण बातम्या बघतो राजकारणच बिघडले तर नेतेच आपल्या समोर आदर्श नाही तर मुलांनी घ्यायचा आदर्श कोणाचा? मी तुम्हाला सांगते की मुलांसमोर तुम्ही आई वडील म्हणून तुमचा आदर्श योग्य असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं मुलं निरीक्षण करत असतात. आता तुम्हाला कदाचित ते साथ देणार नाहीत, पण एक वेळ अशी येईल की त्यांना आपल्या आईनं काय केलंय, आपल्या वडिलांनी काय केलंय हे एक दिवस नक्की आठवणार आहे. आणि म्हणून तुमच्या वर्तणुकीमध्ये तुमचं लवकर उठणं, तुमचा वेळेत स्वयंपाक होणं, तुमचा व्यायाम करणं, तुमच्याजवळ एखादा छंद असणं, एखाद्या भजनाच्या कार्यक्रमाला जाणं, एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये जाणं, एखाद्याला मदत करण्याचं जरी काम असलं तरी तो संस्कार तुमच्या कृतीतून मुलांकडे झाला पाहिजे. जर तुमच्याकडेच तो नसेल तर मुलं काय भविष्यात करणार, कोणाला मदत करणार, कोणाच्या मदतीला धावून जाणार? आणि कितीही शिक्षण घ्या, जर तो मुलगा चारित्र्य संपन्न नसेल, आपण म्हणतो आपल्या बोली भाषेमध्ये, लाख तुझ्याकडे संपत्ती, तुझा उपयोग जर नाही कोणाला तर काय त्याचं करायचंय आम्हाला, हे वाक्य आपले असतात. मग आपल्या मुलांनी तसं होऊ नये असं वाटत असेल तर त्याला सर्वगुण संपन्न बनवण्यासाठी आपल्याला ह्या भूमिका बजवाव्या लागतील. आणि म्हणून आता ह्या महिला दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्या मातांनी हे ठरवूया की माझं मूल हे भविष्यात एक सुजाण नागरिक म्हणून नक्कीच उभं राहील. आणि तुम्ही जर हा प्रयत्न केला तर नक्कीच आमच्या शाळेला सुद्धा चांगले विद्यार्थी मिळतील आणि आम्हाला त्यांच्यावर जास्त काम करायला सोपं जाईल. आपण इथे थांबणार आहोत. तुम्हाला पुनश्च एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. You're